नमस्कार प्रेक्षक हो, मी नाजनीन शेख, मी स्मिता ठाकूर। आज आपण आपल्या कार्यक्रमात काहीतरी वेगळ्या नाविन्यपूर्ण रेसिपी बघणार आहोत आणि आपले शेफ जे आहेत ते आपल्या रेसिपी सुद्धा सांगतील आणि काय काय साहित्य आपण वापरणार आहोत, कसं करणार आहोत ते सुद्धा सांगतील। काय आहेत आपल्या आजच्या रेसिपी? आज आपण बनवणार आहोत गुलाबाची बर्फी। तर आपण त्यासाठी काय काय साहित्य वापरणार आहोत? गुलाबाच्या पाकळ्या आहेत या, काजू कणी, कॉर्नफ्लॉवर, पनीर किसलेलं, पिठी साखर, खवा किसलेला, बदामाचे काप आणि गार्निशिंगसाठी सिल्वर फॉइल। अच्छा, सिल्वर फॉइल सुद्धा आपण घेतलेला आहे। गुलाबाची बर्फी आपण इथे असं करणार आहोत आज। तर आपण एसेन्स वगैरे असं काही वापरणार आहोत का गुलाबाचं की नाही? आपण रिअल गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत आपण आणि त्याच आपण चॉप करून टाकणार आहोत। क्या बात आहे। मग आपण वळूया आपल्या रेसिपीकडे, म्हणजे व्यवस्थित रेसिपी कशी करायची ते बघून घ्या, कारण छान अशी रेसिपी होणार आहे नाही का? काय करूया सर्वप्रथम आपण आता पॅन ठेवूया। अशी ही बर्फी तू पहिल्यांदाच बघत असशील की त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रिअली टाकलेल्या आहेत, म्हणजे एकदम ओरिजिनल। कारण मोस्टली आपण विचार करतो की खाद्यपदार्थामध्ये कुठलंही ऍडिशनल टाकू नये किंवा त्याचा काहीतरी साईड इफेक्ट होऊ शकतो, तर तसं काही नाहीये। गुलकंद जसं गुलाबाचं बनतं तसंच तू गुलाबाच्या पाकळीचा वापर जेवणामध्ये करू शकतेस। काश्मीरमध्ये पण आपण जे हे जे गुलाबाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत किंवा फूल घेतो, तेव्हा असं काहीतरी मार्केटमध्ये जेव्हा समजा आपण एखादी गृहिणी घरात करत असेल तर तिने जेव्हा फूल घेताना काही बघायचं आहे का, कोणत्या पद्धतीचं फूल पाहिजे किंवा असं काही आहे का की खाण्यासाठी वेगळं फूल असतं, असं काही आहे का? मग ते आपण काय असतं नेमकं? ते गुलाबाचं फूल आहे ना, हे लाल रंगाचंच असलं पाहिजे। गुलाबामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, तुझं येलो आहे, त्यानंतर एक ऑरेंज कलरचं येतं, व्हाईट येतं। त्यापेक्षा हे जे नॉर्मल बेसिकली जो आपला लाल गुलाब आहे, जो नॉर्मल कलर आहे तोच कलर वापरावा, कारण त्याचा जो फ्लेवर आहे जो येणारा तो जरा वेगळा असतो आणि बाकीचे जे असतात फुलं त्यांचा एक चव असते ती थोडीशी वेगळी लागते। अच्छा, कढई तापलेली आहे, आपण आता तूप घेऊया। ओके, तूप आपण घेतो इथे। साधारण किती घ्यायचं आपल्याला तूप? हे फक्त ग्रीसिंग म्हणजे खाली चिकटला नाही पाहिजे ह्याच हिशोबाने तुला तूप घ्यायचं, कारण तू जे पनीर घेतेस ते सुद्धा दुधाचंच आहे, ऑइल असणार, त्याच्यामध्ये ऑइली आहे। त्यानंतर खवा आहे तो सुद्धा ऑइलीच आहे। बरोबर आहे, म्हणजे जेवढे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये थोड्या ते थोड्या का प्रमाणात होईना तेल हे आहेच नाही का? आता हे किती साधारण तापवायचे आपल्याला? नाही झालं, त्याला आवाज यायला लागलेला आहे, तापलेला आहे। बरं, आता आपल्याला पहिला पनीर घ्यायचं। पनीर आपण व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। हे आपल्याला परतून घ्यायचंय तुपामध्ये। साधारण किती वेळ परतून नाही घ्यायचं, कारण तुला साखर पण ऍड करायची आहे, त्यानंतर खवा सुद्धा ऍड करायचा आहे, त्यामुळे हा साधारण परतून घ्यायचा आहे। आता परतताना लगेच कळलं असेल तुला की ते एकजीव झालेलं आहे लगेच। खवा घेऊया। खवा किती घ्यायचा? खवा सगळा टाक, तेवढा पूर्ण खवा लागणार, म्हणजे खव्याचं प्रमाण हे जास्ती असलं, पनीरपेक्षा जास्त असायला पाहिजे। साधारण किती पनीर घेतलं तर किती खवा असायला पाहिजे, काही प्रमाण असं आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल? हो नक्कीच। खवा जर तुम्ही 250 ग्रॅम घेतला तर पनीर तुमचं अप्रॉक्सिमेटली 175 ग्रॅम असलं पाहिजे। आणि हे पुन्हा किती वेळ? हे दोन्ही एकत्र होईपर्यंत थोडंसं 5-10 मिनिटं एकजीव व्हायला पाहिजे। आणि ही सगळी जी प्रोसेस आपण करतोय, ही सगळी जी प्रक्रिया करतोय
ती एकदम मंद आचेवरती करायची की कारण खवा आणि पनीर दोन्ही गोष्टी अशा आहेत की जरा तुम्ही त्याला गॅस फास्ट केला तर पटकन खाली चिकटू शकतो. तर हे दोन्ही जेव्हा मिक्स करतोय आपण परतून घेतोय तेव्हा हे मंद आचेवरती प्रोसेस करायची आहे. तर ह्यामध्ये आपण साखर पिठी साखर टाकू. किती प्रमाण असेल ते साखरेचं? 5-6 चमचे तरी टाक. खवा पण तुला माहिती असेल तर गोड नसेल तर खवा गोड आहे का काय नाही ते चेक करून घे पहिला जेव्हा तू मार्केटमधनं आणतेस तेव्हा. त्यानंतर मग आपण त्या अंदाजानुसार साखर ॲड करू शकतो. आणि तसंही मिश्रण एकत्र झाल्यानंतरही आपल्याला अंदाज येऊ शकतो की ती साखर आपण जी टाकलेली आहे ती बरोबर आहे का, म्हणजे कमी गोड आहे किंवा कसं आहे ते. छान असं ओलसर पण आलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण याला अजून घट्ट करायचं आहे का? नाही, आता आपण त्याच्यामध्ये साखर ऍड केली आहे त्याच्यामुळे आता आपण कॉर्नफ्लॉवर ऍड करणार आहे. कॉर्नफ्लॉवर हे एक बाइंडिंग एजंट असतो. जसं नॉनव्हेज मध्ये आपण अंड टाकतो तसं ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे जेणेकरून त्याला. कॉर्नफ्लॉवर साधारणपणे आपल्याला किती घ्यायचं आहे? 2 चमचे तरी घ्यावा लागेल. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे. बेकरीमध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा जिलेटिन वापरलं जातं बाइंडिंगसाठी. बरोबर. इथे आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. बरं, हे गुलाबाच्या पाकळ्या सगळ्यात शेवटी आपल्याला ऍड करायच्या आहेत का? हो. आता काजू कणी टाक. बरं. किती साधारणपणे? अर्धी टाक पूर्ण ते. मिठाईमध्ये जर ड्रायफ्रुट्स छान असतील तर त्याला छान चव येते. आणि एक क्रिस्पी अशी मध्ये मध्ये जे ड्रायफ्रुट्सचे तुकडे लागतात ना ते अजून छान लागतात. आपल्याला बदाम पण ऍड करायचे आताच? आपण नंतर ऍड केलं तरी चालतील. आता तू थोडंसं हे स्टर कर तोपर्यंत मी गुलाबाच्या पाकळ्या कापून घेते. नक्कीच. आता हे माझ्या मते पूर्ण घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला ते ऍड करायचंय का? हो. आता आपण बदाम आणि हे गुलाबाच्या पाकळ्या. क्या बात आहे. आणि याचा कलरच किती सुंदर दिसतोय ना, मस्त एकदम असं छान रंग असा त्याला. टेम्पटिंग आहे एकदम रेसिपी. हो. आणि रंग छान असा लालसर आलेला आहे त्याच्यामुळे अजून छान वाटते ती. आपले बदामाचे काप आपण अजून ऍड केले त्याच्यामध्ये. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे किती एकजीवपणा आलेला आहे त्याला. आणि जर टाकलं नसतंस तर ते पूर्ण मेल्टच झालं असतं. आणि त्याला जे आपल्याला सेट करायचं आहे आपल्याला ती एक बर्फी, कारण आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत तिला. बरं. की जेणेकरून आपल्याला त्याचे काप करून सर्विंग करता येईल. आता मग आपण हे काढून घेऊया का? हो हो. सेटिंगसाठी आता एका प्लेटमध्ये घेऊया आपण ती. त्याला थोडंसं ग्रीस करूया. याच्यामध्ये की फक्त टॅप केलंस ना असं ते आपोआप सगळीकडे एकत्र सेट होऊन जाईल. अच्छा. हां, ती आता व्यवस्थित म्हणजे फक्त घट्ट झालेली आहे त्याच्यामुळे ती पसरून जाईल नाही का? सगळं सुटलेलं आहे. हो. म्हणजे आता आपण जेव्हा कट करू ना तेव्हा ते प्रॉपरली एक पीस असा अखंड
बाहेर येऊ शकेल. हा, जर ग्रीसिंग नाही केलं असता मग अर्धा तुकडा तरी बाहेर चिकटला चिकटला जाणार. मग प्रॉपर त्याचे जे पीसेस आहेत ते दिसणार ते नाहीत नाही आपल्याला. होणार. म्हणून ते तुम्ही जेव्हा प्लेटमध्ये काढाल पूर्ण रेसिपी झाल्यानंतर, तेव्हा आठवणीने त्या प्लेटला किंवा त्या ताटाला व्यवस्थितपणे तूप लावून घ्या सगळीकडून. म्हणजे आता तुम्ही हे सेट करायला ठेवणार आणि नंतर काप करणार तर व्यवस्थित एक अख्खा तुकडा निघायला पाहिजे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया. ही आपली जी गुलाब बर्फी होती ती आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे. किती वेळ साधारणतः ही फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला? कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तरी त्याला लागतील सेटिंग. 25 मिनिटं लागतील. गुलाब बर्फी आपण फ्रीजमध्ये ठेवलेली होती सेट होण्यासाठी. ती बघूया का आपण झाली आहे का? आणि ही सेट झालेली आहे नाही का? हो, तू हात लावून तुला समजेल लगेच की तो घट्टपणा जसा पाहिजे तसा तो आलेला आहे. म्हणजे खरंच बर्फी जशी असते तशा पद्धतीने ती व्यवस्थित सेट होऊन झालेली आहे. आणि याच्यात आपण पीसेस करून घेऊया का? प्लेट घेऊ का मी? हो, घेऊ. गार्निश पटकन करता येईल आपल्याला त्याच्यावर. आणि आपण ग्रीसिंग केलेलं होतं त्याच्यामुळे आता ते पीसेस व्यवस्थित निघतील. ग्रीसिंग नसतं केलं तर मग तुटले असते ते आणि निघताना परत प्रॉब्लेम झाला असता. गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा तू बघू शकतेस की त्या दिसतात पूर्णपणे टाकलेल्या. आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्यामुळे एक वेगळाच असा त्याला कलर आलेला आहे. जो आपण आर्टिफिशियल कलर टाकण्यापेक्षा तो नॅचरल कलर छान आहे. तर आपण त्याला गार्निश करूया. ही तुझी रेसिपी तयार रेडी झालेली. आता मी तुम्हाला दाखवत आहे की झटपट नारळ लड्डू कसे बनवतात. तुमच्याकडे कधी सण असेल, काहीतरी फेस्टिवल असेल आणि जर तुम्हाला काही झटपट बनवायचं असेल आणि काहीतरी आपलं काहीतरी करून दाखवायचं असेल, ते सगळ्यात सोपं सिंपल सोबर रेसिपी आहे कोकोनट नारियल लाडू. याच्याकरता लागणारी जी साधन सामग्री आहे, इसके लिए लगेगा ड्राय ग्रेटेड कोकोनट, मिल्क मेड आहे, बदाम स्लाइस, इलायची पावडर. तुम्ही याच्यामध्ये एक ॲडिशन म्हणून तुम्ही मावासुद्धा टाकू शकता जर तुम्हाला खूप फ्लेवर पाहिजे असेल. दुसरी एक गोष्ट येते की रिकोटा चीज, एक चीज येतं रिकोटा चीज म्हणून, तेही तुम्ही या रेसिपीमध्ये वापरू शकता ज्यांना कोणा माहिती असेल त्यांनी. याच्यामध्ये ड्राय ग्रेटेड कोकोनट, थोडंसं हलकं सुका नारळ तुमचा जरा परतून घ्या हलकंसं. मिल्क मेड ॲड करा. मिल्क मेड थोडंसं वेलची पावडर, आलमंड्स, बदाम, त्याच्यामध्ये सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण तुम्ही बोलमध्ये काढून घ्या. दुसऱ्या एका प्लेटमध्ये तुम्ही हे नारळ आणि थोडी आलमंडची पावडर टाकून घ्या. लाडू तयार आहे. तुम्हाला हवी ती साईज बनवून घ्या.
छोटी लहान मोठी सिंपल आणि सोबर अगदी घरात पटकन बनवणार. जसं तुमचं आता सणसूद येतात, फेस्टिवल येते आहे, त्यावेळी तुम्ही हे लाडू असे अगदी घरच्या घरी बनवून मिठाई म्हणून किंवा काही म्हणून देऊ शकता. एका सर्विंग प्लेटमध्ये केळीचं पान, तुमचे झटपट कोकोनट लाडू तयार आहेत. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सचे लाडू. तर आपल्याला लागणारं साहित्य आहे कॉर्नफ्लेक्स. कॉर्नफ्लेक्स बाजारात मिळतात. आपण नॉर्मल म्हणजे साधे कॉर्नफ्लेक्सही घेऊ शकतो किंवा फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्सही मिळतात ज्याच्यामध्ये ऑलरेडी नट्स वगैरे घातलेले असतात किंवा वेगवेगळे फ्लेवर्स असतात. त्यानंतर आपल्याला ओट्स हवे आहेत. ओट्स घ्यायचे आहे, तेही तुम्हाला इझिली अवेलेबल होतात बाजारामध्ये. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वेलची पूड, बारीक करून घ्यायची आहे, साखर, त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध आणि बदाम किंवा पिस्त्याचे काप. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया शेफ. हो. तर पॅनमध्ये आपल्याला आपण साखरेचा पाक जसा बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण पाणी घेऊ. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. त्याच्यात बटर वगैरे काही टाकायचं नाही, फक्त साखर आणि पाणी. हो. त्याचा आपल्याला व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे. ही खूप हेल्दी रेसिपी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी म्हटलं तर किंवा जे आपण जे रोजचं जेवण जेवतो तेवढेच आपल्याला प्रोटीन्स वगैरे या एका लाडूमधून मिळू शकतात. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी तर हे खूप पौष्टिक लाडू आहेत. तर आपला साखर विरघळली आहे, त्यामध्ये आपण मध घालूया. साधारणतः एक 2 चमचे मध. 2 चमचे मध. तर हे मिक्स झालेलं आहे. आपण साखर आणि मध ह्याचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला यामध्ये आपले ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स घालायचे आहे. ओके. ओट्स आपण किती घेतलेले आहेत त्याच्यासाठी? ओट्स साधारण आपण 1 कप घेतले आहे. आणि कॉर्नफ्लेक्स त्याच्यात 1 कप कॉर्नफ्लेक्स. हो. ज्या क्वांटिटीमध्ये आपण ओट्स घेतले तेवढेच आपल्याला कॉर्नफ्लेक्स घ्यायचे, म्हणजे सेम क्वांटिटी घ्यायची आहे. आणि हे एकत्र कुक करायचं आपल्याला. हो. कुक करून मग ते लाडू वळून घ्यायचे. त्यावर आपण वेलची पूड घालूया. किती? साधारणतः 1 चमचा. 1 चमचा. जशी मी वेलची पूड घातली तशी त्याबरोबर दालचिनी पूडही आपण घालू शकतो थोड्या फ्लेवरसाठी. हे बदामाचे काप टाकायचे. हो. हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे. आता आपल्याला ते वळायला लागते. हो. तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया. मी तुला हेल्प करतो. हे साधारणतः छोटे छोटेच वळून घ्यायचे. हो हो. हे कॉर्नफ्लेक्स असल्यामुळे थोडंसं ते आपण चुरून टाकायला पाहिजे होते का थोडेसे? हा, तसेही घालू शकता, चुरूनही टाकू शकतो आपण.
आपल्याला गरम गरमच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत, अदरवाईज ते जर थंड झाला तर आपल्याला लाडू वळता येणार नाही. येणार नाही. तर आपले लाडू वळून झालेत, आपण आता ते सर्व करूया. छोटा लाडू मध्ये अगदी क्रंची असे हे लाडू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लेक्सचा एक क्रंच आहे, ओट्स आहेत त्याचा एक क्रंच आहे, त्याच्यामध्ये नट्स आहेत त्याचा एक क्रंच आहे, आणि स्वीट आहेत. हेल्दी आहेत. हेल्दी कारण की ओट्स हे शरीरासाठी खूप चांगले असतात. तुम्ही सकाळी हे 2 लाडू खाल्लेत तरी तुमचा दिवसभराचा होऊन जातो. फुल एनर्जीमध्ये चालू होऊ शकतो. तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आणि संध्याकाळी स्नॅक्समध्ये सुद्धा हे लाडू जे आहेत ते तुम्ही सर्व करू शकता. एनी टाइम, म्हणजे तुम्ही कधी हे लाडू खाऊ शकता.